लोकमंगल बँक आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्मृती मंदिर इथं 1,00,000 मराठा उद्योजक संकल्पपूर्तीनिमित्त मराठा उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात यशस्वी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला। तसंच काही उद्योजकांना 15 लाख रुपये कर्जाच्या मंजुरीचे धनादेशांचं वाटप करण्यात आलं। यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी कृषी पर्यटनासाठी आपला जिल्हा प्रसिद्ध झाला पाहिजे, धार्मिक पर्यटन विकासामध्ये आपला जिल्हा पहिल्या 5 मध्ये आला पाहिजे, शेती प्रक्रिया उद्योगात आपलं गाव आणि जिल्हा समृद्ध होऊन पुढे कसा जाईल अशा प्रकारची विचारशक्ती प्रत्येकाच्या मनात जागृत झाली पाहिजे। प्रत्येक गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊन आपला जिल्हा समृद्ध करण्याचं काम करावं। तसंच जास्तीत जास्त तरुणांना उद्योजक बनवून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांमधून केलं जात आहे। तरी तरुणांनी या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असं आवाहन केलं। या प्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांनी राज्यभरात 1,00,000 मराठा उद्योजक बनवण्याच्या संकल्पपूर्तीबद्दल माहिती दिली आणि सोलापूर जिल्ह्यातील 10,000 पेक्षा अधिक लाभार्थ्यांचा यात समावेश असल्याचं सांगितलं। या प्रसंगी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, नवउद्योजक, कार्यकर्ते आणि महामंडळाचे कर्मचारी, लोकमंगल बँकेचे संचालक, सल्लागार यांच्यासह बहुसंख्येनं नागरिक उपस्थित होते।